नमस्कार. आपल्या शब्द संस्कृती या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आषाढी एकादशी निमित्त मी 2 अभंग तुमच्या पुढे सादर करणार आहे. पहिला अभंग आहे तो म्हणजे संत कृपा झाली. संत बहिणाबाईंनी लिहिलेला आहे. या अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे हे आपल्या अभंग रचनेतून सांगितलेलं आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली. संत कृपा झाली इमारत फळा आली. या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचलेला आहे. आपल्या ज्ञान आणि भक्तीच्या जोरावर ज्ञानेश्वरांनी या इमारतीचा पाया रचला. वारकरी संप्रदायाची स्थापना सुद्धा केली. त्यामुळे आज शेकडो वर्ष झाली तरीही हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसतो आहे. पुढचं आहे ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचलेला आहे. आपल्या ज्ञान आणि भक्तीच्या जोरावर ज्ञानेश्वरांनी हा पाया रचला. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. आज शेकडो वर्ष झाली तरी सुद्धा वारकरी संप्रदाय आपल्याला वाढलेला दिसतो आहे. नाम तयाचा किंकर तेने रचिले ते आवार. नाम तयाचा किंकर त्याने रचिले ते आवार. संत बहिणाबाई सांगतात या वारकरी संप्रदायाचा दास बनण्याचे महान कार्य संत नामदेवांनी केले. त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार संपूर्ण भारतभर केला. वारकरी संप्रदायाचा दास बनून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत वारकरी संप्रदायाचे संवर्धन आणि संगोपन त्यांनी केले. वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप प्राप्त करून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर जनार्दन एकनाथ खांबे दिधला भागवत. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. संत जनार्दन व संत एकनाथ यांनी भागवत धर्माच्या संप्रदायाची निर्मिती करून वारकरी संप्रदायाला त्याची जोड दिली. वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप देण्याचा दोघांनी आटोपट प्रयत्न केला. दोन्ही संतांनी केला. संप्रदायाला गुरुकृपेने त्यांनी बळकट बनवले. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. भक्तीची अंतिम अवस्था म्हणजे तुकाराम महाराज. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या साह्याने निर्मिती केलेल्या या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीवर तुकारामांनी अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय रूपी इमारतीला पूर्णत्व प्राप्त करून दिले. भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत ही इमारत त्यांनीच पोहोचवली. तसेच पूजा अर्चा कर्मकांड यामध्ये न पडता नामस्मरण भजन याचा सोपा भक्तीचा मार्ग त्यांनी जनतेला दाखवून दिला. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले बोजा. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले बोजा. संत बहिणाबाई सांगतात अशा या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीची ध्वजा सतत फडकत ठेवण्याचे कार्य त्याची धुरा सांभाळण्याचे काम त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतले आहे. एक प्रकारची ही जबाबदारीच त्यांनी आपल्यावर घेतली आहे. निरूपणाच्या माध्यमातून मी वारकरी धर्माचा प्रचार आणि प्रसार करत आहे आणि निरूपणामधूनच मी ही जबाबदारी पार पाडते आहे असं बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे. अशी ही वारकरी पंथाची इमारत. दुसरा अभंग आता आपण बघणार आहोत. तो दुसरा अभंग म्हणजे भेटी लागी जीवा. तुकाराम बोलोबा अंबिले. व्यवहार आणि अध्यात्म याची सुंदर सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील संत कवी.
दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगांमधून घेतलेला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा, सर्वानुभूती, ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडताना दिसतात. भेटी लागी जीवा हा अभंग संत तुकाराम यांचा. या अभंगात तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठल भक्तीची जी ओढ आहे ती समर्पक उदाहरण देऊन पटवून दिलेली आहे. त्यातला पहिला अभंग. भेटी लागी जीवा लागलीस आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगतात, हे विठ्ठला, मला तुझ्या भेटीची आस लागलेली आहे, मला तुझ्या भेटीची ओढ आहे आणि मी तुझी आतुरतेने वाट पाहत आहे. त्यासाठी उदाहरण त्यांनी बघा कुठलं दिलंय. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. आपल्याला लागलेली विठ्ठल भक्तीची ओढ पटवून देताना चकोराचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. ते सांगतात, ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हे चकोराचं जीवन असतं की नाही, त्याप्रमाणे विठ्ठल हे सुद्धा माझे जीवन आहे. त्यामुळे माझे जे मन आहे ते चकोर पक्षासारखे विठ्ठल दर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची. संत तुकाराम सांगतात, सासरी गेलेल्या मुलीला दिवाळीच्या सणाला माहेरून मुराळी किंवा आपल्याला कोणीतरी घ्यायला येईल याची जशी ती आतुरतेने वाट पाहत असते, तशीच विठ्ठला मला तुझी आस आहे, मला तुझी ओढ आहे, मला तुला भेटायचं आहे. तुका म्हणे मज लागली भुके लिया बाळ अति शोक करी. भुके लिवा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. लहान ग्या बाळाला भूक लागलेली आहे, कडकडून भूक लागलेली आहे आणि तो आपल्या आईची वाट पाहत आहे. तो जितक्या आतुरतेने आपल्या आईची वाट पाहतो, तसंच मीही तुझ्या भेटीची आस धरून आहे. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा. अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज सांगतात, लहान बाळाप्रमाणे मला देखील विठ्ठल दर्शनाची भूक लागली आहे. अशा वेळी ते विठ्ठलाला विनंती करतात, हे देवा, तुझे श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे, म्हणून तू माझ्या भेटीसाठी धावून ये. अशा प्रकारे हे दोन्ही अभंग आणि अभंगाचा भावार्थ मी तुम्हाला सांगितला आहे. कसे वाटले माझे हे दोन्ही अभंग मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.